माझी चव ह्या युट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. बघा आता बऱ्याच जणांना असं तोंड येण्याचा त्रास असतो, या तोंडामध्ये गरम पडत्यात, तोंडातनी जास्त उष्णता बाहेर पडती आणि का नाही मग उष्णता बाहेर पडायला लागली का नाही की मग जेवण कमी जातं किंवा तोंड आलं, हिरड्यांची का नाही अशी जळजळ होती, दात सळासळा करतात, तोंडात गर येतात. तोंडात गर आले की जेवण माणसाला जात नाही. म्हणजे आता किती बी औषधं केली का नाही तरी सुद्धा का नाही बऱ्याच जणांना ह्याला फरक पडत नाही. तर मग असं का नाही आपण घरगुती आयुर्वेदिकच आहे का नाही किंवा भाज्या म्हणा किंवा औषध म्हणा घरीच करून खाल्लं पाहिजे. आता आपण त्यातलीच एक प्रकारची भाजी आहे म्हणजे तोंडल्याची भाजी. आता ही आपण तोंडलीत ना, हा बघा ह्या पद्धतीची तोंडली आणलेली इथं मी. आता उन्हाळा दिवस चालू झाल्यामुळं आता घरात जवळ जर लावला नाही तर त्याला वाळून जातो, कारण आमच्या इकडं व्हायचं उष्णता जास्त आहे आणि पाण्याची कमतरता असल्यामुळे आमच्या दारातनी हे येईल नाही. ही मी बाजारातनी आणलेली आहे तर तोंडली, ह्या पद्धतीने तोंडली असतात. सहसा करू नये का नाही कुणीच तोंडल्याची भाजी खात नाही किंवा तोंडल्याचा पाला सुद्धा खात नाही. तोंडल्याचा पाला जरी खाल्लं का नाही आपल्या तोंडातली उष्णता गरम ही येणं का नाही बंद होत असतं, या तोंड येणं बंद होत असते. या सतत काही जणांची बघा जीभ लाल असते, हिरड्या लाल असतात, सतत असं म्हणजे हिरड्या जळजळ म्हणजे सळसळा करत असतात, पाणी सुद्धा लागून देत नाही, गरम पडतात किंवा जरो मातू अशा वेळेस का नाही आपण का नाही तोंडल्याची भाजी करून खायची. आता शक्यतो का नाही तोंडल्याची भाजी किंवा तोंडली शक्यतो कमीच असते, तर क्वचित एखाद्या ठिकाणी हाता येल घालतोया. तर आपण का नाही साध्या आणि सोप्या पद्धतीने का नाही आणि तोंडल्याच्या भाजीने सगळ्यात महत्वाचं म्हणजे का नाही आपल्या शरीरातलं का नाही कॅल्शियम वाढलं जातं, रक्ताचं प्रमाण सुद्धा वाढवलं जातं. अशी ही सर्व गुण संपन्न का नाही तोंडल्याची भाजी एकदम आयुर्वेदिक भाजी आहे. तुम्ही पाल्याचा रस जरी काढून पेला का नाही तरी सुद्धा का नाही त्याच्यापासून का नाही आपलं शरीरातली उष्णता कमी होती, तोंड यायचं कायमचं थांबतं. चला आपण आज तोंडल्याची भाजी बनवणार आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने. त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतंय का नाही ते आपण बघून घेऊया. मी बाजारातनीच आणलेली इथं बघा ह्या पद्धतीने तोंडली असतात आणि ह्या तोंडल्याला का नाही औषध बिवषध काही सुद्धा मारलेलं नसतं, एकदम अशी केमिकलची फवारणी केलेली नसते ह्या तोंडल्याला. इकडे घेतल्या तोंडली आणि इकडे बघा घेतलेलं आहे मी घरचा कांदा लसूण मसाला, थोडीशी मिरची पावडर, धन, घरचं शेंगदाणे घेतलेलं आहे, तर तेल घेतलेलं आहे, एक कांदा घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ, जिरं आणि हळद. तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचंय ही तोंडली मात्र स्वच्छ धुवू नये का नाही चिरून घ्यायच्या, धुवायच्या. तर तोंडली खाल्ली का नाही ह्याची भाजी करून ते एकदम भारी असतं. या शरीरातलं कॅल्शियम वाढवलं जातं, या रक्त शुद्ध करायचं काम करतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला तोंड येण्याचं गरं पडतात ती सुद्धा बंद होत असतं. या अशी ही आयुर्वेदिक तोंडली आहे. तर ज्यांना असं तोंडामध्ये गरं पडतात का नाही किंवा तोंड येतं त्यांनी का नाही जास्त करू नये ना कच्ची तोंडली खाल्ली का नाही तर त्याचा का नाही फरक लवकर जाणवतो. बघा भरपूर असं ह्या तोंडल्यांमध्ये कॅल्शियम सुद्धा असतं. या सगळे आता स्वच्छ धुवून घेते झालेली इथं आता चिरून घेते. चिरताना पण आपल्याला असं शेंडा आणि बुडका कापायचा आणि ह्या पद्धतीने चिरून घ्यायची, बारीक अशा चकल्या करून घ्यायच्या म्हणजे शिजायला सुद्धा वेळ लागत नाही, पाण्याची तर जास्त अजिबात गरज लागत नाही. ह्याला बारीक अशी चिरून घ्यायची. अंगच्या पाण्यावरती आणि मिठाचं पाणी सुटलं का नाही पटकन ह्याची भाजी तयार होत असते. सगळी तोंडली आता मी ह्या पद्धतीने चिरून घेते. हा बघा अशी उभी चिरायची. आता कुणाला कशी जसं आपण ना वांग्याची फोड करतो किंवा बटाट्याची फोड्या करतो का नाही त्या पद्धतीने सुद्धा चिरलं तरी चांगलं आहे. या पद्धतीने अशा फोडी झाल्या ना पातळ एकदम तोंडल्याची भाजी एकच नंबर होती. या तोंडली आता चिरत आलेली सगळी बघा मस्त अशी तोंडली आपली चिरून झाली. तोंडली का नाही भाजीला घेताना का नाही अशी जास्त निबार पण घ्यायची नाही. तर कधी कधी आता एक तोंडले घातलं बघा मला असं लागलेलं आहे लालसर व्हायला लागलेलं आहे म्हणजे ती पिकते. तर आपल्याला का नाही अशी कवळी घेतली का नाही म्हणजे त्याला पाण्याचं प्रमाण लागत नाही आणि कमी पाण्यात आहे का नाही पटकन शिजलं जातं, नुसत्या वाफेवरती म्हटलं तरी होतं. आता ह्याच्यातली तोंडले माझी चिरत आलेली आहेत. आय मला पण दे की तोंडलं खायला. खायच्यात का? हो देऊ का 2-4 मग? हा दे की. दर खा.
आणि असं आहे का नाही, ह्या तोंडल्याने का नाही हाडातलं कॅल्शियम वाढलं जातं या, वजन आपलं कमी करण्याचं काम करतं या, आणि जे आपल्या पोटाला जी चरबी साठलेली असते का नाही ती चरबी पण कमी करायचं काम करतं या ही तोंडल्याची. इतकी मस्त भाजी होती. आता ही तोंडली चिरून झालेली इथं. आता का नाही मी कांदा चिरून घेते. कसं काय लागतंय? अरे ह्याचा पाल्याचा जर रस काढून जर पेला का नाही तर का नाही तोंड अजिबातच येत नाही ह्यानी. ती काय कायांच्या हिरड्या बघा सळसळा करत असतात, हिरड्या दुखत असतात. तर हे का नाही असा रस जरी काढून तुम्ही अनुषा पोटी जरी पेला का नाही तरी सुद्धा लय गुणकारी काही ही तोंडलं. आम्ही पहिलं शाळेत जात होतो ना, तेव्हा आमच्या का नाही एका शेजाऱ्यांच्या घरापाशी असा येलो होता तोंडल्याचा. तर आम्ही असं शाळेत जातानाच कच्ची खात जायचो तोंडली तोडायची, आणि शाळेत जाता जाताच ती कच्ची तोंडली खायची. लय भारी लागते. आता थोडंफार अलीकडं का नाही येला असं बघायला मिळत नाही. तर भारी लागतंय का नाही, भाजी तर लय भारी लागते ह्याची. चूल चांगली पेटलेली, कढई ठेवते आता ह्याच्यावरती. झालेली सगळ्यात अगोदर आपण शेंगदाणा भाजून घ्यायचं. शेंगदाणा चांगलं लालसर होतं घ्यायचं भाजून. चांगलं खरपूस लालसर होस्तवर आपण शेंगदाणा भाजून घेतले तर बघा किती मस्त असं ही शेंगदाणा भाजलं का नाही की भाजीची चव सुद्धा वाढते या, आणि एकदम एका ह्याला तेल सुद्धा चांगलं सुटतं या. आता ही डायरेक्ट मी हे खलबत्त्यातच ओतून घेते. आता परत कढई ठेवली चुलीव. आता ह्याच्यात आपल्याला घालायचंय तेल. 1 ते 1.5 पळी तेलाचा अंदाज घालते या. तेल चांगलं गरम झालेलं आहे. इकडं आपल्याला टाकायचंय जिरं. जिरं चांगलं फुलवून घ्यायचंय. बघा मस्त असं फुललेलं आहे. तर ह्याच्यात घालायचा लगेच आपल्याला कांदा. कांदा सुद्धा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. कांदा लय कच्चा ठेवायचा नाही, असं चांगला असं आंबोळ आंबोळ भाजून घ्यायचा आपल्याला. कांदा रंग बदलत तो. चांगला कांदा आपला भाजून झालेला आहे. आता इकडं टाकायचा आहे आपल्याला घरचा कांदा लसूण मसाला. जसं आपल्याला तिखट पाहिजे ना त्यानुसार आपल्याला टाकायचंय. घरची लाल बघा ही मिरची पावडर आहे ती थोडी सुद्धा लागते. 1 चमच्याचा अंदाज टाकलेला आहे. थोडासा धना पावडर आहे या 1 चमचा टाकते. हळद. आता हे सगळं मसाला आहे ना आपण परतून घ्यायचं. सगळं परतून झालेलं आहे. तर आता ही चिरून घेतलेली तोंडली का नाही आपण अगोदर धुतलेली, चिरून घेतल्यावर परत कधी धुवायची नाही. तर आता ही ह्याच्यात सोडून घेते आणि चांगली परतून घेते ही. सगळा मसाला ना आपल्याला ह्या तोंडल्याला लागला पाहिजे असा परतून घ्यायचा. ती तोंडली आपली परतून झालेली इथं. आता ह्याच्यावरती टाकायचं चवीपुरतं मीठ. आता मीठ टाकल्यामुळं काय होतं पाणी सुटलं जातं. थोडासाच आपल्याला पाण्याचा शितोडा द्यायचा आहे. पाण्याचा शितोडा दिलेला आहे आपण, जास्त सुद्धा दिलेला नाही. आता ह्याच्यावरती का नाही आपण ताट ठेवायचं असं उलट आणि थोडंसं ह्याच्यात पाणी टाकायचं.
आता ही पाणी गरम झाले की आत वाफ तयार होती आणि आपोआप एकाने आपली तोंडल्याची भाजी चांगली मस्त असं शिजून निघते. आपण मस्त आता ही शेंगदाण्याचा कूट तयार करून घेऊ. फलपट्या सकटच आपल्याला ही शेंगदाण्याचा कूट करायचा आहे. शेंगदाण्याचं कूट आपलं चांगलं कुटून झालेलं आहे बघा. असं जास्त बारीक करायचं नाही, असं जाड भरडं ठेवायचं. मस्त असं झालेलं आहे बघा. आता इकडं आपली तोंडल्याची भाजी शिजली का बघूया. आता पाणी आपलं गरम झालेलं आहे आणि आता एका नाही त्याची वाफ तयार होत असते. आता ही आपण ताट खाली घेऊ. बघू शकता मस्त अशी भाजी आपली उमललेली आहे. आता इकडं सुद्धा बघा थोडासा पाण्याचा शिटोळा दिल्यामुळे आतला मसाला सुद्धा मस्त असा शिजलेला आहे. चांगली आपली भाजी तयार झालेली. चारी बाजूने हलवून घेते आता मी आणि भाजी शिजली का बघूया आपण. मस्त अशी मौसूस शिजलेली आहे. थोडासा बारीक जाळ लावायचा आता. चांगले असे वास्तले भाजी सुटले. आयो अगं ही भाजी तर डोबळे मिरची सारखी दिसते हो आणि वास पण एक नंबर सुटला या. छान वास सुटलाय ना. हा मस्त अशी झाली आता परतून. आता ही शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे ना, मी टाकून घेते ह्याच्यात. आता परत आपल्याला ही हलवून घ्यायचं. मस्तच भाजी दिसायला लागलेली बघा. मस्त भाजी आपली परतून झालेली. आय अगं जेवाय ताट कर की भाजी तर आता झाली या. झालेली आहे. तुला जेवाय देते. आता ही भाजी का नाही वाढू कर वाडकी अगं जेवाय भुका लागली ती. चल बस. जेवाय आईनं बघा मस्तपैकी तोंडल्याची भाजी बनवली. कशी झाली ती तुम्हाला सांगतो. चांगली अशी एवढी अशी पितळी भरून म्हणजे अर्धा किलो तरी तोडली असेल अशी चिरली होती. आता शिजून बघा ह्याची थोडीशी झालेली इथं. आय अगं एकच नंबर लागते भाजी. लागते ना. शिजली का? शिजली एक नंबर. घेऊ का मग आता कढई खाली. हो घे की. डिश मध्ये घेते काढून. चुली बनवल्यामुळे तर एकच नंबर लागते. तिकड झाली का? ना हाय मापात आहे ना. हा डिश मध्ये काढून ठेवते आता हे ना. भारी लागते ना. हो अगं मला वाटतं नाही तोंड्याची भाजी असं इतकी स्वादिष्ट लागते. हा लागते सारं. ही भाजी चांगली लागते. तोंड यायचं थांबतं ह्यानी. गरज ज्यांना ज्यांना पडतेत का नाही. कधी कधी का नाही असं प्रत्येक जणाला का नाही असं आठवड्याला म्हणलं तरी तोंडाला तिखट लागून घेत नसतं. त्यावेळेस आहे का नाही ही अशी जर कच्ची तोंडली एखाद्याला खाऊ वाटली नाही का नाही की ह्याची अशी भाजी बनवून खायची. अगं मी असं वाचलंय की हे नाही का तब्येत पण कमी होती. हा ह्याने तब्येत सुद्धा कमी होती आणि आपली पोटाची चरबी सुद्धा कमी होती. भरपूर प्रमाणात ह्याच्यात कॅल्शियम असतं. एकच नंबर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याला ना औषधं कुठली वापरली जात नाही. ह्या तोंडल्याच्या भाजीला का नाही किंवा तोंडल्याच्या याला ना औषध फवारणी केलेली जात नाही. अशी मनाने येल लावला का नाही की त्याला मनाने अशी फळं येत असतात. औषधाची गरज लागत नाही. आणि अशी जर लहान लेकरं जर कच्ची तोंडली खायला का नाही थोडीशी तोंड मुराडतात. मग अशी भाजी जर तुम्ही करून दिली का नाही डब्यावर तुझा होती या. आणि आपल्या शरीराला ह्याच्यापासून आयुर्वेदिक फायदा सुद्धा आहेत. हाडातलं कॅल्शियम वाढवणे, पोटाची चरबी कमी करणे, तब्येत कमी करणे. तर एखाद्याला लठ्ठपणा जाडापणा येत असतो या
थोडंसं पडलं तरी धाप लागती, दम लागतो या. मग अशा लोकांनी काय करायचं, ह्या तोंडल्याची भाजी आणि मग तोंड यायचं प्रमाण कमी होतं या. भरपूर प्रमाणात कॅल्शियमचं प्रमाण असतं या ह्याच्यात. दात सळसळ करतात, हिरड्या सळसळ करत असतात. का तर आपल्या शरीरामध्ये उष्णता साठलेली असते आणि उष्णता साठली का नाही की मग तोंड यायचं, गर यायचं प्रमाण ह्या भाज्या वाढलं जातं. म्हणून ही भाजी आपली का नाही त्याचं प्रमाण कमी करत असते या. कशी काय झाली मग भाजी बाळा? चला मंडळी, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ही तोंडल्याची भाजी कशी काय झाली का नाही ही का नाही कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका. आणि अशीच भाजी बनवून नाही का तुम्ही तुमच्या लेकरा बाळांना घाला, तुम्ही स्वतः खा. चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊ. तोपर्यंत धन्यवाद.